योगेश चोपडे उर्फ डॉन हल्ल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन. 8 दिवस उलटून ही आरोपी फरार. 2 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. राहुरी येथे दिनांक 14 जून 2026 रोजी दुपारी योगेश रावसाहेब चोपडे उर्फ डॉन हे राहुरीकडून राहुरी खुर्दकडे मोटारसायकलवर जात असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या अक्षय गोपाळे आणि एक अज्ञात तरुणाने योगेश चोपडे उर्फ डॉन यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेत योगेश चोपडे उर्फ डॉन हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर राहुरी पोलीस ठाण्यात अक्षय बाबासाहेब गोपाळे राहणार बारागाव नांदूर एक अज्ञात तरुण अशा 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या घटनेला 8 दिवस उलटून गेले. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 22 जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर यशवंत सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. सदर घटनेबाबत दिनांक 22 जून 2026 रोजी राहुरी येथील यशवंत सेनेच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की घटनेनंतर मेजर अमोल मंचरे हे राहुरी पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांनी कुठलीही विचारपूस न करता पोलीस स्टेशनला का आले याचा राग मनात धरून मेजर मंचरे यांना जब्बर मारहाण केली आणि त्यांच्या विरोधात खोटी फिर्याद देऊन त्यांना या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. ही घटना देखील अतिशय चुकीची घडलेली आहे. तरी सदरील दोन्ही घटनेची चौकशी करून 2 दिवसात योगेश रावसाहेब चोपडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी. तसेच मेजर अमोल मंचरे यांना मारहाण करणारे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ आणि इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे असे निवेदनात म्हटलं आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख म्हणाले की आरोपी अक्षय गोपाळे यांच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचे 2 पथक आरोपीच्या शोधात आहेत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. तसेच त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. फक्त आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असं आश्वासन देशमुख यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. यावेळी विजय तमनर, ज्ञानेश्वर भाचकर, प्रदीप पवार, सुभाष मोरे, रामदास भाचकर, भारत मतकर, बाबासाहेब केसकर, दादाभाऊ तमनर, नरेंद्र शेट्टी, गोरख चोपडे, श्रीकांत भाचकर, राहुल पाटोळे, विश्रांत, विठ्ठल तमनर, साईनाथ भिसे, सुनील तमनर, प्रशांत चोपडे, सोपान भाचकर आदी उपस्थित होते. SA24 न्यूजसाठी रमेश खेमणरसह सोमनाथ वाघ, राहुरी. योगेश चोपडे उर्फ डॉन हल्ल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन. 8 दिवस उलटून ही आरोपी फरार. 2 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. राहुरी येथे दिनांक 14 जून 2026 रोजी दुपारी योगेश रावसाहेब चोपडे उर्फ डॉन हे राहुरीकडून राहुरी खुर्दकडे मोटारसायकलवर जात असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या अक्षय गोपाळे आणि एक अज्ञात तरुणाने योगेश चोपडे उर्फ डॉन यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेत योगेश चोपडे उर्फ डॉन हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर राहुरी पोलीस ठाण्यात अक्षय बाबासाहेब गोपाळे राहणार बारागाव नांदूर एक अज्ञात तरुण अशा 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या घटनेला 8 दिवस उलटून गेले. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 22 जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर यशवंत सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. सदर घटनेबाबत दिनांक 22 जून 2026 रोजी राहुरी येथील यशवंत सेनेच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की घटनेनंतर मेजर अमोल मंचरे हे राहुरी पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांनी कुठलीही विचारपूस न करता पोलीस स्टेशनला का आले याचा राग मनात धरून मेजर मंचरे यांना जब्बर मारहाण केली आणि त्यांच्या विरोधात खोटी फिर्याद देऊन त्यांना या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. ही घटना देखील अतिशय चुकीची घडलेली आहे. तरी सदरील दोन्ही घटनेची चौकशी करून 2 दिवसात योगेश रावसाहेब चोपडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी. तसेच मेजर अमोल मंचरे यांना मारहाण करणारे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ आणि इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे असे निवेदनात म्हटलं आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख म्हणाले की आरोपी अक्षय गोपाळे यांच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचे 2 पथक आरोपीच्या शोधात आहेत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. तसेच त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. फक्त आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असं आश्वासन देशमुख यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. यावेळी विजय तमनर, ज्ञानेश्वर भाचकर, प्रदीप पवार, सुभाष मोरे, रामदास भाचकर,
भारत मतकर, बाबासाहेब केसकर, दादाभाऊ तमनर, नरेंद्र शेटे, गोरख चोपडे, श्रीकांत बाजकर, राहुल पाटोळे, विश्राम, विठ्ठल तमनर, साईनाथ भिसे, सुनील तमनर, प्रशांत चोपडे, सोपान बाजकर आदी उपस्थित होते. SA24 न्यूजसाठी रमेश खेमणरसह सोमनाथ वाघ, राहुरी. 14 तारखेला आमचे सहकारी समाज बांधव योगेश रावसाहेब चोपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि 14 तारीख आणि आज जवळजवळ 22 तारीख आहे. 8वा 9वा दिवस आहे. अद्यापर्यंत या घटनेतील कुठल्याही आरोपीला अटक झाली नाही. उलट गेल्या 8-10 दिवसात आमच्यातील जे योगेश चोपडेच्या विषयी पोलीस स्टेशनला जाऊन विचारणा करतात, निश्चितपणानं पोलीस स्टेशन त्याच्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात दबाव टाकत आहे आणि आरोपी सराईतपणे इथं फिरताना अनेकांनी बघितलंय आणि पोलीस प्रशासन त्याला अटक करीत नाही. या सर्व घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही आमचे सर्व सहकारी यशवंत सेनेच्या माध्यमातून, विविध संघटनेच्या माध्यमातून या योगेश चोपडेच्या हल्लेखोरांना आपण अटक का करीत नाही याचा जाब विचारण्यासाठी आम्ही राहुरी पोलीस स्टेशन तहसीलच्या समोर आज या ठिकाणी उपस्थित आहोत. आत्ताच काही वेळापूर्वी DYSP भवर साहेब यांच्याशी आमचं फोनवरून संभाषण झालंय. त्यांनी सांगितलंय की 1-2 ते 3 दिवस आम्हाला मुदत द्या, त्या मुदतीच्या आत आम्ही या आरोपीला अटक करतोय. आणि त्याचबरोबर या योगेश चोपडेवर जो हल्ला झालाय त्या माध्यमातून कुटुंब अतिशय भयभीत आहे. या कुटुंबाला पोलीस संरक्षणाची आम्ही मागणी केली. माझं नाव शैला लक्ष्मण चोपडे आहे. माझा पुतण्या योगेश चोपडे आहे. त्याच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. आम्हाला एकच मागणी आहे की त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जे मारेकरी आहे त्याला तात्काळ अटक करण्यात यावा, एवढीच आमची इच्छा आहे, एवढीच मागणी आहे आमची. कारण आम्हाला धोका आहे त्याच्यापासून, त्या मारेकऱ्यापासून आम्हाला धोका आहे. आम्हाला आमच्या पाठीमागं कोणीच नाहीये, आधार आम्हाला असा कोणाचाच नाही. तात्काळ त्याला अटक करण्यात यावा, एवढीच आमची मागणी आहे. अक्षय गोपाळे याला अटक करण्यात यावा, एवढीच आमची मागणी आहे.